प्रहार जनशक्तीचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेणार असून आपल्यासोबत ते स्वतः आहेत. आजच्या दौऱ्याचं नेमकं काय प्रयोजन आहे आणि कशा पद्धतीने हा दौरा सुरू आमचं शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आहे. आता हे 8वा 9वा जिल्हा आहे. एकूण 600 सभा पुऱ्या महाराष्ट्रात घेऊन 28 ऑक्टोबरच्या आंदोलनाची तयारी करतो आहे. लाखो शेतकरी नागपूरच्या बुट्टीबरोबर येऊन तिथे परिषद आमची तिथे राहील आणि त्याच्यानंतर मग आंदोलनाची दिशा ठरल्या जाईल. असं एकंदरीत शेतीमालाच्या हमीभावाच्या संदर्भात पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं आणि कर्जमुक्तीचा विषय आणि दिव्यांगांचा आणि मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या विषयाच्या संदर्भात आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन आम्ही हे लढतो आहे. सरकारनं मदत निर्णय घेतले, मिटिंगा घेतल्या, सकारात्मकता दाखवली, परंतु एकही निर्णय म्हणजे दिव्यांगाच्या 1000 मानधन वाढीचा आणि दुसऱ्या घरकुलाचे 50 रुपये वाढीच्या शिवाय दुसरे काही निर्णय घेतलेले नाही. त्या संदर्भात आता आंदोलनाची तयारी करतोय. मागील 2 दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. तुम्ही काल हिंगोलीकडून येताना तुम्ही परिस्थिती पाहिलेली आहे. विदारक चित्र आहे जिल्ह्यात सध्या. जे हिंगोलीत आता एक मेंढपाळ मरण पावलंय, तिथे मी गेलो होतो. 50 मेंढ्या हे झाल्या. 2 महिला शेतकरी मरण पावलेले आहे. प्रचंड म्हणजे नैसर्गिक आपत्ती तर मोठ्या प्रमाणात आहे. तसं पाहिलं तर ओला दुष्काळाचं सावट आहे एकंदरीत. त्याच्यापेक्षा भयानक आहे, कारण पाऊस येतोय एक खट्टे आणि जाऊन सगळं सफा करून जात आहे. म्हणजे अर्धाधिक पिकं आता शेतकऱ्याच्या हाती भेटणार नाही आणि अजूनही त्याचे पंचनामे नाही, कुठल्याही प्रकारचे निर्देश अजूनपर्यंत दिलेले नाही. मला असं वाटतं का 24 तासाच्या आत पैसे, जर कोणी मरत असेल, कोणा काही अशा पद्धती एवढं मोठं नुकसान होत असेल तर 24 तासाच्या आत पैसे दिले पाहिजे. पण गव्हर्नमेंट आता 4-4, 8-8 दिवस होऊन सुद्धा काही होत नाही. म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि आम्ही ठरवलंय का जर सरकारनं जर यावर निर्णय घेतला नाही, तर सोयाबीन आता 3400 रुपयावर आली आणि आता 3400वर आहे. म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर ते 2.5 ते 3 हजारांना विकावं लागेल अशी अवस्था आहे. म्हणजे मला वाटत नाही ते भाव भेटणार. बाजारभाव एवढे पडलेले असेल तेव्हा हमी भावानं किती केंद्र सुरू करणार आहे, किती टक्के तुम्ही सोयाबीन खरेदी करणार आहे. ते जर केलं नाही तर आम्ही कलेक्टरच्या कार्यालयात सोयाबीनचं कुटार भरू. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सरकारनं सांगितलं सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर, परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष जाणवतोय. असंतोष जाणवतोय, पण सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणामध्ये त्याचं मरण सरकारलाही दिसत नाही आणि शेतकऱ्यालाही आपलं मरण दिसत नाही असं चित्र आहे आणि ते मोठं घातकही आहे. एकंदरीत रोज 10 ते 15 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. सरकार त्यावर वाच्यता करायला तयार नाही. आता आम्ही एक मशाल पेटवली, पाऊस जेथपर्यंत कर्जमुक्ती देत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला सोडणार नाही. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु सरकारमधील मंत्रीच काही त्या विरोधामध्ये भूमिका घेतात, जाहीरपणे भूमिका घेतात. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होते असं वाटत नाही का? त्यामुळे तुमची काय भूमिका? सीएम साहेबांचं कौशल्य आहे, ते ॲडव्होकेट आहे. एवढी सत्ता परिवर्तन करून त्यांनी सत्ता आणली, तर मग इथं कौशल्य का वापरत नाही? हे किती साध्या गोष्टी आहे. त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं नाही का, किंवा त्यांना त्यांचे विचार पटत नाही का, किंवा ज्या सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांना ते मानत नाही का? आणि अनेक प्रश्न निर्माण होतं. माझं असं वाटतं का गावागावात तेढ निर्माण झालं नाही पाहिजे. त्याच्या हक्काचं आरक्षण त्याला भेटावं. पण हे होत असताना गावातली जी जातीमधला तणाव वाढतोय त्याकडे मुख्यमंत्र्यांना लक्ष देणं फार गरजेचं आहे. एकदा हातून सगळं गेल्यानंतर, मारामारी सुरू झाल्यानंतर तुम्ही लक्ष देणार आहे का? मुख्यमंत्र्याला तुम्हाला ते अपेक्षित आहे. तुम्ही या गोष्टी का समजून सांगत नाही? तुम्ही प्रेस घ्या, प्रत्येक गोष्ट समजून सांगा. कुठेही याची वादिवाद होणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांना घेतली पाहिजे. राज्याचे प्रमुख आहे. उद्या जातीमध्ये जर अशा तेढ निर्माण झाल्या तर महाराष्ट्र पेटत राहील. नेपाळमध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर त्या ठिकाणी राजकीय उलथापालथ बघितली आपण. त्या अनुषंगानं देशामध्ये सुद्धा तसं वातावरण आहे असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. काही राजकीय नेत्याने असतील किंवा काही अनऑफिशियल पेज आहेत ज्यावरून अशा पद्धतीनं ट्रेंड चालताना दिसतोय. 2 गोष्टी आहे. एक तर अतिरेक म्हणजे सत्तेचा अतिरेक, आणि दुसरी गोष्ट आहे विषमता. म्हणजे खासदार आमदारांच्या पोरांना किंवा त्यांना भेटलेली जी काही सुविधा आहे आणि सामान्य माणूस कसा मरतं यामध्ये भडकलेलं वातावरण आहे. आणि त्याच्यात ती जी काही अतिरेक होता त्याच्या विरोधात ते पेटलं. आज महाराष्ट्रात देशामध्ये तीच अवस्था. देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज तुम्ही 11% कापसाचा आयात कर कमी करून 17,000 रुपये क्विंटलनं अमेरिकेतला कापूस विकत घेता आणि देशातल्या शेतकऱ्याचा कापूस तुम्ही 6,000 क्विंटल नाही विकत घेत नाही.
हे विषमतेचं प्रतीक आम्ही पाहतोय. आम्ही जेव्हा म्हणतो का जाती आणि धर्मभेदापेक्षा अर्थभेद हा फार कठीण होत चाललेला आहे. म्हणजे अधिक कष्ट करणारा माणूस मरतो आणि 2 नंबरनं जो चालवतोय त्याचे धंदे चांगले चालते, तो व्यवस्थित आहे, तो आलबेल आहे सगळं. आणि ही जेव्हा त्याचा अतिरेक होईल तेव्हा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. तर देशातील नागरिकांसाठी जाती धर्मभेदपेक्षा आर्थिक भेद महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सरकारने याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.